नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. तुमचं एनडीटीव्ही मध्ये स्वागत आहे. श्री विजय कुंभार माझ्या बरोबर आहेत. त्यांनी ज्याचं त्याला क्रेडिट दिलं पाहिजे, कारण छत्तीसगडमध्ये जो गुन्हेगार साळुंके नावाचा पकडला तिकडच्या तपास यंत्रणेने, तिथे असलेल्या दारूच्या घोटाळ्यात तो सहभागी होता, म्हणजे जो मुख्य आरोपी त्याचा तो आहे. आणि मग नंतर रोहित पवार आणि सगळ्या मंडळींनी हा प्रश्न उपस्थित केला की महाराष्ट्रामध्ये जो अँब्युलन्स खरेदीचा का टेंडर जो काही घोटाळा झाला असेल तो त्याच्यातला हा मुख्य आरोपी, आणि ते विजय कुंभार यांची मूळची तक्रार होते. आता माझा प्रश्न सांगून झालाय, काय हे सगळं प्रकरण? महाराष्ट्रामध्ये आपत्कालीन रुग्णसेवा म्हणून काही अँब्युलन्स घेतल्या होत्या. साधारणपणे 900 अँब्युलन्सचा प्रस्ताव होता पुढे तो. त्याच्यामध्ये 637 कोटी रुपयांना ते होणार होतं. परंतु नंतर अंतर्गत वाद सुरू झाले आणि टेंडर कुणाला मिळावं या संदर्भामध्ये सुंदोबसंदी चालू झाली. मग काही लोकांनी राजकारण्यांना पकडलं, मंत्र्यांना पकडलं आणि मग याच्यामध्ये टेंडर कुणाला मिळावं या संदर्भामध्ये एक मोठा घोटाळा झाला. आणि हा घोटाळा होत असताना महाराष्ट्रामध्ये टेंडर काढलं गेलं. परंतु हे टेंडर द्यायचं कुणाला? कारण आधी ते बीव्हीजीकडे होतं, त्यानंतर ते यांनाही हवं होतं. पण यांचं राजकीय वजन थोडं जास्त ठरल्यामुळे आणि नंतर दोघांनी एकमेकावर कुरघोड्या केल्यामुळं दोघांमध्ये टेंडर वाटून द्यायचं ठरलं. आता मुद्दा असा आहे की ते वाटून टेंडर द्यायचं का? कारण मुळात जे टेंडर होतं त्याच्यामध्ये 900 अँब्युलन्स होत्या. नव्या घेण्यासाठी म्हणून हे टेंडर काढण्यात आलंय. याच्यामध्ये अव्वाच्या सव्वा दर देण्यात आले होते. आणि सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे हे टेंडर प्रक्रिया करताना कुठल्याही नियमाचं पालन करण्यात आलं नव्हतं. म्हणजे अगदी मंत्रिमंडळाचा ठराव झाला या विषयासंदर्भात असं भासून त्याची प्रक्रिया पुढे करण्यात आली आणि ती पुढे रेटण्यात आली. आजही पूर्ण अँब्युलन्स अस्तित्वामध्ये नाहीयेत. बरं, एवढंच नाहीये तर हे जे घोटाळा करणार आहेत यांचा हा एक घोटाळा नाहीये. यापूर्वी त्यांचे अनेक घोटाळे आहेत, ज्याच्यामध्ये असंच मध्ये स्वच्छतेचं टेंडर असेल, पुण्याचं कचऱ्याचं टेंडर असेल, उल्हासनगरचं टेंडर असेल, अशा अनेक प्रकार त्यांनी केलेले आहेत. हे सुमितवाल्यांनी जो साळुंके आहे, पूर्ण नाव काय त्याचं? अमित साळुंके आणि सुमित साळुंके असे ते दोन भाऊ आहेत का? नाही, वडील मुलगा आहे ते. आणि काय यांचं बॅकग्राऊंड आहे? यांचा बॅकग्राऊंड कुणालाच माहिती नाही, पण जेवढं काय ऐकायला येतंय त्याच्यातून जे काही बॅकग्राऊंड आहे ते काही चांगलं आहे अशातला अजिबात भाग काय नाही. ऐकायला येतं तुम्हाला? म्हणजे त्यांनी ही जे टेंडर्स वगैरे घेतले त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांना हाताशी धरणं, त्यांना ब्लॅकमेल करणं, त्यांच्याकडून कामं करून घेणं, ब्लॅकमेल काय हनी ट्रॅप वगैरे त्यांना? हा जवळपास तसंच म्हणता येईल. त्याची माहिती 1-2 दिवसामध्ये आपल्याकडे येईल. पण तोही एक अँगल आहे. सगळ्यात जास्त म्हणजे जी कामं स्वस्तात होणार आहेत, कमी रकमेत होणारी आहेत, ती कामं अचानकपणे यांना मिळाल्यानंतर ती कामं म्हणजे जे 637 कोटी रुपये 37 कोटी रुपयामध्ये 5 वर्ष काम होणार होतं, ते नंतर जवळपास त्याच्यातनं जर अटी बघितल्या तर ते 6,000 कोटी रुपयापर्यंत ठेकेदाराला फायदा करून देणारं टेंडर होणार होतं. आणि या संदर्भात बऱ्याच तक्रारी झाल्या. आता ही काही त्यांना अटक व्हायची पहिली वेळ नाही. याच्या आधी छत्तीसगडमध्ये त्यांच्यावर ईडीची चौकशी चालू होते, तिथेही त्यांचे घोटाळे आहेत. मला वाटतं ओएनजीसीने त्यांना ब्लॅकलिस्ट केलेलं आहे. हा मराठी माणूस आहे ना? हा मराठी माणूस आहे. आणि असं असतानाही त्यांना टेंडर देण्यासाठी ज्या प्रकारे राजकीय लॉबिंग केलं गेलं ते सगळ्यात धोकादायक. आणि लॉबिंग केलं? कोण मंत्री होते? त्यावेळेचे मुख्यमंत्रीच असतील कदाचित, कारण त्यांच्याशिवाय एवढं मोठं टेंडर मिळणं एकनाथ शिंदे. आणि मग पुढे झालं त्यानंतर अनेक टेंडर घेतले. म्हणजे दावोसला गेले होते त्याच्या आधी. दावोसमध्ये जी टेंडर ऑलरेडी आहेत त्याचे करार तिकडे केलं असं भासवलं. असे अनेक घोटाळे यांचे आहेत. पण अजूनही राज्य शासन, आपले मंत्री हे जागे व्हायला तयार नाहीत. त्यांना बरीच टेंडर अजूनही पाईपलाईन मध्ये ती त्यांना मिळण्याची शक्यता आहे. ते आणि काही महाराष्ट्रातील इतर ठेकेदार मिळून त्यांनी जवळपास संपूर्ण महाराष्ट्रातल्या जे काय याची टेंडर निघतात शासनाची त्याच्यावर कब्जा करण्याचं धोरण आखलंय. आणि राजकारण्यांच्या आशीर्वादामुळे ते यशस्वी होत. आता हे जरा अँब्युलन्स वाला जर ते आणखी एकदा स्पष्ट करून सांगा बरं. अँब्युलन्सची किंमत किती होती? एक्झॉर्बंट कशी झाली? याच्यामध्ये जे अँब्युलन्स घ्यायच्या होत्या त्या पूर्वी घेतलेल्या त्या अँब्युलन्सची आता मुदत संपलेली, म्हणून साधारणपणे 108 वाले अँब्युलन्स 108 आले. ज्या बीव्हीजी म्हणजे श्री गायकवाड यांच्याकडे होत्या त्यांनी ते विकत घेतलेले आहेत. त्यांनी ते विकत घेतले आणि त्याची मुदत संपली होती. त्याची त्यांना पैसे त्यांना बऱ्याच वेळेला एक्सटेन्शन खर्च मिळाला होता गायकवाडांना, पण अजून एक तास होत. परत नंतर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अँब्युलन्स, बोट अँब्युलन्स,
मोटरसायकल अँब्युलन्स असं काही दाखवण्यात आलं. आणि त्या किती अँब्युलन्स घ्यायच्या होत्या त्या मला? जवळपास 1537 घ्यायच्या होत्या. ओके. परंतु आणि अजून तानाजी सावंत आरोग्यमंत्री होते. तानाजी सावंत आरोग्यमंत्री असताना, ओके. परंतु अजूनही त्या संदर्भात काहीही झालेलं नाही. हम्म. अशा अजूनही आता एकीकडे गडकरी म्हणतात की वाहनांची मुदत संपली, त्यांची 10 वर्ष होऊन गेली. हम्म. कुठे आहेत नवे अँब्युलन्स? पैसे तर दर घ्यायला दिले जात आहेत. मग आता त्या अँब्युलन्स ह्या साळुंकीने खरेदी केल्या की नाही केल्या? अजून माझ्या माहितीप्रमाणे खरेदी केलेली नाही. आणि मग त्या जुन्या आहेत त्याच वापरतात. दोघांचं कन्सोर्टियम झालंय आणि अच्छा, जुन्या म्हणजे बीव्हीजी ग्रुपनीच त्यांच्याबरोबर आता अग्रीमेंट केलं. अग्रीमेंट केली. टेंडर साळुंकेंना मिळालं. नाही, टेंडर दोघांनाही मिळालं. त्याच्यामध्येच सांगतो की टेंडर L1 करण्यापेक्षा दोघांना वाटून देण्यात आलं. ओके. मग दोघांचं समाधान केलं थोडं. हा समाधान म्हणजे हा जो माणूस आहे हा म्हणे मुख्यमंत्र्यांच्या त्यावेळेचा हम्म. खूप जवळचा होता. हम्म. मग परंतु ज्यांच्याकडे आधी होतं हम्म. त्यांना घेतल्याशिवाय पर्यायी नव्हता, म्हणून कदाचित त्या दोघांना वाटून दिलं असेल. हम्म. आणि अशी बरीच टेंडर त्यांनी आताही आणि त्यात वाटून किती दिली. मग पैसे वाढले? त्याच्यामध्ये साधारण जे 637 कोटी रुपयाचा जे पूर्वी खर्च व्हायचा 5 वर्षाला, हम्म. तो नंतर जवळपास जर कॅल्क्युलेशन केली दर वर्षाला 10% मुदत वाढ 10% वाढ वगैरे बघितलं तर साधारण ह्या 6,000 कोटीपर्यंत जातो. नाही, 637 तर थेट 6,000 कोटी. 6,000 कोटीपर्यंत 5 वर्ष. ओके. हम्म. मग हा महाराष्ट्राच्या एक्सेकरला 5 वर्षामध्ये 30,000 कोटीचा लॉस आहे का? 5 वर्षातली ही रक्कम आहे? 5 वर्षातली ही रक्कम. ओके. आणि मग त्यातनं 637 ही 5 वर्षासाठी हा. त्याची 6,000 ओके. कोटी. म्हणजे साधारणपणे 5,300 ते 5,400 5 कोटी पट वाढ झाली रुपयाचा. असं आपण म्हणू शकतो. ओके. आणि ह्याच्यामध्ये कोणाला काय काय मिळालं? हे आपल्याला सांगणं अवघड आहे, परंतु एक मात्र नक्की सांगता येईल, हम्म. हे काही हे सामाजिक कार्य नाही, हम्म. त्याच्यामध्ये आर्थिक संबंध असल्याशिवाय असे विषय होत नाही. हम्म. आताही जे विषय होत आहेत, हम्म. 2-3 कंपन्यांना देत आहेत, त्याच्यामध्ये या साहेबांचा समावेश आहे. म्हणजे समाज कल्याणचं टेंडर असेल हम्म. किंवा आणखी जी टेंडर सांगली 3 टेंडरची माझी तक्रार आहे. आता त्याच्यामध्ये या यांचा समावेश आहे. व्यक्तीबद्दल विजय कुमार यांना मी का जाणीवपूर्वक विचारलं, कारण त्याला आता छत्तीसगडमध्ये अटक झाली. एकदा नाही, दोनदा झाली आहे. मला तर वाटतं 3 वेळेला त्याला अटक झालेली आहे. तरीही तो महाराष्ट्रामध्ये टेंडर घेतो आणि तो सर्वपक्षीय काळामध्ये घेतो बरं का. आता जे लोक त्याच्या विरोधामध्ये ट्विट करतायत किंवा सांगतायत राजकीय नेते, त्यांनी हे पण तपासायला पाहिजे की ह्याला आधीच्या काळामध्ये किती टेंडर्स मिळाली आहेत आणि कोणाच्या आशीर्वादानं मिळालेली आहेत. हे सगळं फार असं विचित्र असं गौडबंगाल झालेलं आहे की ज्याच्यामध्ये हे सामाजिक कार्यकर्ते भूमिका मांडतात पण पुढं काही होताना दिसत नाही. फायनली हा जो सुमित आहे याच्याबद्दल तुम्हाला, तो राहतो कुठचा, मूळचा कुठचा, गाव मूळचा कुठचा? कुठचा माहिती नाही, परंतु राजकीय त्याचे नातेवाईक सगळे बरेचसे आहेत. हम्म. म्हणजे कोणी जुनं डिव्हिजनल कमिशन असेल किंवा राजकीय नेते असतील, अशा संबंधामध्ये तो आहे असं नक्की कळतं. आता तो राहतो पिंपरी चिंचवडमध्ये अशी माहिती आहे, म्हणजे त्याच्या वेबसाईटवरनं दिसते. हम्म. आणि काही त्याने केले किंवा असे गुन्हे भोसरी पोलीस स्टेशनला आता आढळून येतात. त्याच्यावरती गुन्हे आहेत? त्याने इतरांवरती केलेले, त्याच्यावर पण असतील, पण ते 2 दिवसात. म्हणजे त्यांनी त्याला कुणीतरी काय केलं असेल नाही, त्याच्यात, त्यानेच गुन्हे करायला लावलंय, इतरांना करायला लागलं. इतरांना करायला आणि लावलंय. हनी ट्रॅपवाला काय प्रकरण आहे? ते आता बघू, उद्या परवा येईल आपल्याकडे. पण ते आहे. 100. थांबूया आपण इथे. हे सगळं खूप इंटरेस्टिंग आणि रंजक आहे. म्हणूनच मी त्यांना अर्धा पाऊण तास झालं विजय कुमार माझी वाट बघत होते, कारण हा विषय महाराष्ट्रासमोर तितक्या खोलात येणं गरजेचं आहे. जस्ट सुरुवात आहे, पण आपण ते करत राहू. थांबूया.